बळीराजाला उभारी देण्यासाठी, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी व पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी मला एक संधी द्या, असे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हवेलीतील विविध गावांच्या गावभेट दौऱ्यादरम्यान सांगितले. डॉक्टर अमोल कोल्हे यांचा हवेली तालुक्यातील केसनंद, आभाळवाडी, ठेऊर, नायगाव, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, आळंदी, म्हातोबा, तरडे, वळती, उरुळी कांचन, टिळेकरवाडी या गावांचा गावभेट दौरा पार पडला. केसनंद येथून दौऱ्यास सुरुवात झाली होती. डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले की मी तुमच्या प्रश्नाला बांधील असून ते सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद व तुमच्या साथीने कणा मोडलेल्या बळीराजाला ताठ मानेने उभा करेन. रोजगार हरवलेल्या तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करेन. यावेळी माजी आमदार अशोक पवार, जगन्नाथ शेवाळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्लेकर, विकास लवांडे, सनी चौधरी, कमलेश काळभोर, उद्योगपती LB कुंजीर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तरुणांनी अमोल कोल्हे यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती. याच बातमीचा आढावा घेतला आहे आयबन न्यूजचे प्रतिनिधी चंद्रकांत डोंडे यांनी. महाराज, तुम्ही आज तरडे गावात आले, मत मागायला आलेत, पण तुम्ही एकदा फक्त आमचं कालीज मागा, आम्ही तुम्हाला कालीज देऊ. मतच काय कालीज देऊ, डायरेक्ट कालीज. तुमच्या पायावरती कालीज देऊ का? तर तुम्ही संभाजी महाराजांचा खरा इतिहास जगासमोर मांडला, याच्यासाठी आम्ही माझा तुम्हाला मानाचा मुजरा. आता बाळू बोलताना भाऊंनी सांगितलं की तरडे गाव हे आदरणीय पवार साहेबांवर, आदरणीय अजित साहेबांवर जीवापाड प्रेम करणारं गाव आहे. संजीवनी बोलताना सांगितलं की आम्ही काळीच देऊ. तर खरं तर आभार मला तुम्हाचे मानायचे, कारण आज दिवसभर फिरत असताना, दिवसभर फिरल्यानंतर जेव्हा सूर्यास्त झाला, तर सूर्यास्तानंतर पहिला हार अर्पण केला तो पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकरांना हा पहिला हार अर्पण केला. लोककल्याणाचं राज्य निर्माण करण्याची जी संकल्पना आहे ती हिंदुस्थानच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनंतर तीनच व्यक्तींनी प्रकर्षाने राबवली. त्या व्यक्ती म्हणजे राजर्षी शाहू महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड आणि तिसरी महत्वाची व्यक्ती म्हणजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर. आणि म्हणून या लोककल्याणाची जबाबदारीची पुन्हा एकदा जाणीव करून दिल्याबद्दल समस्त तरडे ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानेन. संजीवनी जसं सांगितलं, भाऊंनी जसं सांगितलं त्याप्रमाणे आदरणीय पवार साहेबांवर तुम्ही प्रेम करताच आहात. त्याच आदरणीय पवार साहेबांनी माझ्यासारख्या जुन्नर तालुक्यातल्या नारायण गावातल्या शेतकरी कुटुंबातल्या एका सुशिक्षित तरुणाला तुमचे प्रश्न दिल्लीत मांडण्यासाठी, ते प्रश्न सोडवण्यासाठी आणि फक्त निवडणुकीच्या आधी तोड दाखवणारा नाही तर कायम तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी बांधील असणारा लोकप्रतिनिधी होण्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी संधी दिलेली आहे. या संधीचं सोनं करण्याचा माझ्याकडून मी पुरेपूर प्रयत्न करेन. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद हवा आहे, तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे आणि तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे ती पुन्हा एकदा कणा मोडलेल्या शेतकरी बांधवाला, बळीराजाला ताठ मानेने उभं करण्यासाठी, रोजगार हरवलेल्या तरुणाला रोजगार मिळवून देण्यासाठी आणि असुरक्षित वाटू लागलेल्या माता भगिनीला पुन्हा एकदा निर्भय बनवण्यासाठी तुमची साथ हवी आहे. तेव्हा सगळ्यांना विनंती करतो, 29 एप्रिलला घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि आदरणीय पवार साहेबांचे हात दिल्लीमध्ये बळकट करा. जे प्रश्न बरेच वर्ष प्रलंबित आहे, ज्या नुसत्या आश्वासनांवर अनेक गोष्टींची बोलवण झाली आहे, हे सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतील. पण ते सुटण्यासाठी एक पाऊल तुम्हाला उचलायचं, घड्याळासमोरचं बटन तुम्हाला दाबायचं. तुमच्या सगळ्यांवर विश्वास व्यक्त करून तुमची रजा घेतो.